हे सर्व शिलेदार आपण पाहतो या स्पर्धेसाठी बरीच मेहनत सातत्याने घेत असतात. खूप मेहनत या स्पर्धेला घेतली जाते आणि या मेहनतीनं ही स्पर्धा मात्र यशस्वी करताना आपण दरवर्षी या सर्वांना आपण पाहत असतो. तर या सर्वांचं सुद्धा आपण सहर्ष स्वागत करू. पुन्हा एकदा सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मी सहर्ष स्वागत करतो. शेखर पाटील मॅन फ्रॉम कुडावे. आणि आपण कुठेही जाऊ नका, पाहत रहा स्वर्गीय गोपाल शेट नाईक स्मृती चषक 2021 हे भव्य दिव्य आयोजन. आणि या कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल होईल. मायक्रोफोनवर जोडले जातील आमच्या समवेत वैभव भोपी मॅन फ्रॉम हरिग्राम. एक खूप चांगला आवाज आणि खूप चांगले समालोचक आहेत. तर मायक्रोफोनवर येतील वैभवजी भोपी. थँक्यू सो मच. तर याच दरम्यान ज्यांचं इथं आगमन झालं ते सन्मान्य अतिथी, एक प्रेमळ व्यक्तिमत्व, क्रिकेटवर प्रचंड प्रेम असलेल्या आपण पाहतोय आणि ज्यांच्या माध्यमातून साहेब चषक ही भव्य दिव्य स्पर्धा पाहिली ते सन्मान्य विजयजी खारकर साहेब. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. स्वर्गीय गोपाल शेट नाईक स्मृती चषकाच्या या मानाच्या स्पर्धेमध्ये साहेबांना अमूल्य वेळ दिला. विजयजी खारकर साहेब आपलं मनापासून हार्दिक स्वागत. विजय शेठ खारकर म्हटल्यानंतर वैभव आपल्याला त्यांचा आज तागायत क्रिकेट पाहायला मिळतं. क्रिकेटची प्रचंड हौस, रक्तामध्ये आणि नसामध्ये भिनलेलं क्रिकेट आजही मैदानावर ते क्रिकेट एन्जॉय करत असतात. आणि आज आयोजकांवर असलेलं प्रचंड प्रेम त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. मॅचकडे जरूर वळतो आपण. सातत्याने आम्ही विनंती करणार आहोत जे संघ आज खेळणार आहेत आपण आल्याची उपस्थिती आमच्या आयोजकांशी आपण संपर्क साधायचा. वळूया मॅचकडे. ऐकूया आपण वैभव ओपे यांचा आवाज. ओव्हर टू कंटिन्यू. थँक्यू सो मच. जनमन क्रिकेट क्लब बामणडोंगरी यांच्या संयुक्त विद्यमानानं आयोजित मानाची ट्रॉफी स्वर्गीय गोपाल शेट नाईक स्मृती चषकाचे सुंदर आयोजन. गोलंदाज सज्ज झालेत. मॅचला सुरुवात होते. पहिलाच बॉल आक्रमक रवैया धारण केलाय आणि ते दमदार सुरुवात करत असताना स्वागत केलंय गोलंदाजाचं. पहिल्याच बॉलवर दमदार षटकार. उगवला चांगलं संगीत. प्राणपणाने लढून राजा तूच जिंकले किल्ले, दुश्मनांचे सदा परतोनी तूच लावले हल्ले, धर्मरक्षणा तूच घेतला जन्म जिजाऊ पोटी, शिवराय प्रणाम तुझला कोटी कोटी. रयतेचे राजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा करून आपण या मॅचकडे पुन्हा एकदा वळूया. आपण पाहू शकाल आमच्या सोबत आज स्कोर म्हणून उमेश भुईर हे जोडले गेलेत. आणखी एक दमदार शॉट परफेक्टली मिडल ऑफ द बॅट. डीप लॉंग ऑन मधून चेंडू सीमा पार जातोय. मिल्टीपूर्ण साधावा षटकार. वर चालवलेले हल्ले पहिल्या पॉवर प्ले मध्ये दमदार फलंदाजी करतायत. आपण पाहू शकाल शुभम कोहली सलग 3 चेंडूचा त्याने सामना केलाय, ज्यामध्ये तुम्ही 2 षटकार अद्यापर्यंत त्यांच्या बॅट मधून पाहिलेत. काय दमदार सुरुवात आहे. मागील मॅच मध्ये पारगाव संघानं असंच केलं होतं. जणू काय त्या मॅच मधून प्रेरणा घ्यावी आणि तशी सुरुवात इथे करावी. आणखी एक ओव्हर पिच बॉल पनिशमेंट. सरळ ब्लॅक स्क्रीन वर चेंडू जाऊन आदळतोय. तिसरा षटकार या ओव्हर मधला. माय मराठी जान मराठी गडी हाय रांगडा अनुभव. लोवर फुलटसचा बॉल होता, परंतु वेग प्रचंड होता. जमिनीलगतचा फटका, कंट्रोल दाखवलं, स्वतःचं संयम दाखवलं आणि या संयम आपण दाखवत असताना पाहू शकाल 1 धाव इथे मात्र पूर्ण केली जाते. टोटल रन ऑन बोर्ड तुम्हाला पाहायला मिळतील. प्रथम 5 चेंडूंचा सामना झालाय आणि 19 धावांचं योगदान अद्यापपर्यंत इथे दिले गेले. काय सुरुवात झाली आहे, काय स्ट्राईक रेट आहे, अतिशय दमदार सुरुवात. लेटकटच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात.
चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजामध्ये जुळलेलं तालमेल तुम्ही पाहिलं, अनुभवलं. पहिल्या षटकामध्ये ज्या विश्वासानं गोलंदाजी दिली होती उसरली संघाचा जितेंद्र मुंडे, परंतु त्याच्यावर झालेले हल्ले आणि पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल रन कुठल्यात 20 आणि कोणताही फलंदाज अद्यापर्यंत गमावला नाहीये. ही जम्याची बाजू फलंदाजी करणाऱ्या कोंबडभुजे संघाची. चुकल्या आयुष्याची थँक्यू DJ SDC. आणि आमच्या सोबत आहेत सूरज खूप अफलातून. जेव्हा जेव्हा आमच्या सोबत SDC असते तेव्हा समालोचन करण्याची एनर्जी ही खूप काय वेगळीच असते. आपण पाहू शकाल तब्बल 11व्या वर्षामध्ये या स्पर्धेनं पदार्पण केलं आहे आणि तेवढंच दिमागदार सोहळा आपण पाहतोय आज केवी काका मैदानावर. आणि हे स्वर्गीय आपण गोपाळ शेट नाईक स्मृती चषक बामणडोंगरीचा आपण हे भव्य हे दिव्य असं आयोजन इथे एन्जॉय करतोय. पहिल्या ओव्हरमध्ये आलेत 20 धावा. ही आपण जर करंट रन रेटचा विचार केला असताना जर कॅल्क्युलेशन केलं, जर ही सरासरी कायम ठेवण्यामध्ये यश मिळालं तर किमान 100 धावा जे सध्या प्रोजेक्ट स्कोर आहे हे समोर दिसत आहे. कंट्रोल करावा लागेल गोलंदाजांना. आता गरज आहे धावसंख्या रोखण्याची, कारण जी दमदार सुरुवात झाली कोंबडभुजे संघाकडून हे सातत्य कुठपर्यंत टिकवे याकडे देखील लक्ष केंद्रित केलं जाईल. कारण असं म्हणतात की एखाद्या गोष्टीची सुरुवात करणं अगदी मी म्हणेन सोपं असतं, परंतु ते सातत्य टिकवणं हे सर्वात मोठं कार्य असतं. काय या मॅच मध्ये ते सातत्य टिकावेल का, की गोलंदाजी करत असताना इथे उसारली संघाचे गोलंदाज पुन्हा एकदा कमबॅक करून देतील. गोलंदाजीसाठी आलेत आपण पाहतोय सौरभ पाटील. वैयक्तिक पहिलं त्यांचा स्पेल घेऊन आलाय. समोर फलंदाज सज्ज झालेत. फुलर लाईन वरील बॉल चोख प्रत्युत्तर. पंचांचा बीमरचा इशारा. 9+6 7 धावा. इथे बोनस स्वरूपानं रन येताना पाहायला मिळत आहेत आणि बरसत आहेत बॅट्समन मैदानामध्ये. थँक्यू सो मच. आपण नेहमी म्हणतो की संधी मिळाली तर संधीचं सोनं करता आलं पाहिजे आणि जर त्या संधीचं सोनं केलं तर तुमचं एक चांगला अलंकार बनत असतं आणि या संधीचं सोनं केलंय बॅट्समन कपिल कोहलीनं. नो बॉल आला आणि त्याचा योग्य रीतीनं वापर करत असताना धडा शिकवला आणि ज्या ठिकाणी पोहोचवायचं होतं अगदी आपल्या टार्गेटवर या बॉलला सुरक्षित ठिकाणी त्याने नेऊन मात्र ठेवलाय. धावांचा मात्र पाऊस पडतोय अक्षरशः मैदानामध्ये. परफेक्ट डिलिव्हरी. फ्री हार्टचा चेंडू होता मात्र अगदी कंट्रोलमध्ये दिसला गोलंदाज या क्षणाला. वेग कमी केला. लाईन तुम्ही फुलर लाईन पाहिली ज्याला आपण यॉर्कर म्हणतो आणि यॉर्करचा वापर योग्यरीत्यानं आणि ज्या ठिकाणी हवा होता, कारण फ्री हिट म्हटलं की नेहमी प्रयत्न असतो फलंदाजाचा त्यावर मोठा हिट लगावण्याचा आणि तो इथे प्रयत्न सातत्यानं या मॅच मध्ये होताना दिसतोय. धावांचा आपण आलेख पाहिला तर सद्यस्थितीमध्ये 28 लॉट्स ऑफ 0 विकेट. सलामीवीर जोडी सुरक्षित मैदानामध्ये दाखल झाली आहे. आणखी एक इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे झालं. शॉर्टेक्सच्या कव्हर मध्ये फिल्डिंग डिपार्टमेंट सुंदर होते. होय तुम्हाला हे करावं लागेल. धावा खूप जास्त प्रमाणात खर्च झाले. षटकारांच्या अतिशबाजी अद्यापर्यंत या पहिल्या पूर्वार्धामध्ये झाली आहे आणि इथे तुम्हाला सिंगल डबल डॉट चेंडू यावर कॉन्सन्ट्रेशन करावं लागेल. एकात 2 विकेट देखील घ्यावे लागतील कारण ही जोडी आता हिट झाली आहे, कारण ही जोडी पूर्णतः मैदानामध्ये सेट झाली आहे. सबमरीन डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर चेंडूला बाउन्स झाला नाही, अगदी खाली राहिला. उरलेलं काम मात्र यष्टी रक्षकानं पूर्ण केलंय. डॉट बॉल. दुसरा डॉट बॉल आहे या पूर्वार्धामधील. एकूण धावा तुम्हाला पाहायला मिळते 29 धावा. काय फलंदाजी करतायत दोन्ही फलंदाज. मंत्रमुग्ध करून ठेवलाय या सलामीवीरानं अक्षरशः मैदानामध्ये. फटका चांगला आहे. आपण पाहू शकाल स्क्वेअर कटच्या माध्यमातून चेंडू जातोय थर्ड मॅन मध्ये. गोलीच्या वेगानं मिल्टी पूर्णतः 4 धावा चौकार. रायगड ठाण्यात क्रिकेटपटूंची आवड रे दमदारी. लोक हौसेने जमतन सारी न बघाया क्रिकेटची दुनिया न्यारी.
डोक्या हौसेने जमतन सारीन बघाया हा संघर्ष यासाठी चाललाय की या स्पर्धेमधील आपलं अस्तित्व टिकवायचं आहे आणि तो संघर्ष करतायत बॅट्समन मैदानामध्ये. जणू काय हे दोन्ही फलंदाज पवेलियन मधूनच सेट होऊन आले असावे हेच मी म्हणेन. यावेळेस पुन्हा एकदा तसाच काही फटका लगवण्याचा प्रयत्न होता, परंतु मेन अंपायर वळतायत आमच्याकडे, इशारा देत आहे व्हाईट बॉल. अवांतर रन मात्र या बॉलमध्ये जोडले जाईल. टोटल रन ऑन बोर्डवर तुम्हाला पाहायला मिळतात 34 धावा. पहिल्या षटकामध्ये 20 धावा या ओव्हरमध्ये अद्यापपर्यंत आल्या त्या 14 धावा. हे षटक देखील तेवढंच महागडं राहिले आहे उसारली संघासाठी. कंबॅक करणं खूप महत्वाचं आहे. सौरभ पाटील अगदी खूप चांगला चेंडू फेका, ब्लॉकर लाईनचा हा चेंडू. एक धाव मात्र पूर्ण झाली. डीप लॉंगांचा क्षेत्ररक्षक तुम्ही पाहिला, जितेंद्रनं खूप चांगलं क्षेत्ररक्षण तिथे करत असताना बॉलवर पहिल्या षटकामध्ये निराश केलाय. परंतु यानंतर येणारे पुढले षटक तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागेल, कारण या ओव्हर नंतर एक शॉर्टेस्ट टीम मीटिंग होईल. काय चुका होत आहेत त्यांची चर्चा सातत्याने होईल आणि काय सुधारलं गेलं पाहिजे याकडे लक्ष केंद्रित केलं जाईल आणि ते करावं लागेल. आणखी एक फुलटॉस बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर मधून अतिशय चांगला फटका. यावेळेस देतोय आणखी एक सुंदर चौकार. एकूण धावा बोर्डवर तुम्हाला पाहायला मिळतात 39 आणि स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल अतिशय दिग्गज स्कोरर उमेश भोईर यांना तुम्ही पाहत आहेत. माहिती देत आहेत की पहिल्या षटकामध्ये जितेंद्रनं 20 धावा खर्च केल्या आणि तदनंतरचं हे दुसरं षटक पॉवर प्लेचं ज्यामध्ये आलेत 19. अशा 39 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळतं. मी म्हटलं होतं की सातत्य या टिकवणं कठीण असतं, परंतु ते सातत्य सद्यस्थितीमध्ये बॅट्समन टिकवलंय. पूर्णतः सेट झालेले दोन्ही फलंदाज अक्षरशः नडतायत गोलंदाजांना मैदानामध्ये. अक्षरशः इथे गोलंदाजांवर बरंचसं तुम्ही पाहिलंय. आता डोकं खाजवण्याची वेळ आली आहे, कारण गरज आहे 1-2 विकेटची, परंतु अद्यापर्यंत अशी एकही संधी गोलंदाजांना दिली नाही. क्षेत्ररक्षण करणाऱ्या भुसरली संघाला अद्यापर्यंत अशी एकही संधी दिली नाही ज्याच्यावर फलंदाज बाद होईल. आणि पूर्णतः हा अगदी मी म्हणेन प्रेझेंट्स ऑफ माइंड, आपली मानसिकता राखत असताना, स्थिर राखत असताना इथे बॅटिंग होते. नवीन गोलंदाजाचा वापर केला जाईल. दुशांत भुगीर जे गोलंदाजीसाठी आलेत. सलग तिसरं षटक आपण पाहतो आणि तिसऱ्या गोलंदाजाचा वापर केला जातोय यासाठी की कारण मागील 2 ओव्हरमध्ये गोलंदाजाचा दमचाक राहिलाय, फलंदाजांची बोलबाला राहिलाय आणि इथे कमबॅक करण्यासाठी नवीन प्रयोग आता केला जाईल. दुशांत भोईर सज्ज झाले. तिसरं षटक या पूर्वार्धामधील पंचाच्या डावी बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेटनं गोलंदाज सज्ज झालेत. फुलटॉस बॉल यावेळेस चकमकाला बॅट्समननं आणि याचा परिणाम आपण पाहू शकाल. संधी गमावली. या अगोदर हे कार्य झालं होतं बॅट्समन कडून. याच फलंदाजांना भीमरचा वापर करत असताना षटकार ठोकला होता, परंतु या फुलर लाईन वरील लो फुलटॉस बॉल ज्याला आपण म्हणतो इथे मात्र चकमकाला येतं डॉट बॉल. सुरुवात झाली दुशांत या षटकामध्ये डॉट बॉल ना. नेक्स्ट बॉल सज्ज झाले दुशांत. जोरबान गती परिवर्तन होय. मी मागील देखील म्हटलं की क्रिकेट खेळत असताना तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड, तुम्ही किती तत्पर आहात, तुम्ही किती सतर्क आहात याला खूप जास्त प्राधान्य दिलं जातं. दुशांतनं एक्झॅक्टली काय केलं, मागील 2 षटकामध्ये गोलंदाजांना वारंवार वेगवान चेंडू फेकण्याचा प्रयत्न केलाय, त्याच्यावर हल्ला बोल झालाय आणि इथे त्याला कमी गतीचे चेंडू फेकताना पाहायला मिळत आहेत. चला आपण नेहमी म्हणतो स्लो डिलिव्हरी. आणखी एकदा परंतु बॅकफुटला जाऊन पंच केलं, मिड विकेटच्या डोक्यावर येतोय. हा आणखी एक दमदार रुबाबदार षटकार. कोण रोखणार हे वादळ, हे प्रेशर निर्माण झालेत गोलंदाजांना. रोखायचं तर कसं रोखावं आणि इथे विकेट घ्यायच्या तर कसे घ्याव्या हा देखील सर्वाधिक जास्त मोठा प्रश्नचिन्ह आहे. डॉट बॉल फेकणं हे खूप मोठं कठीण कार्य बनलंय. ज्या उसरली संघाची ताकद त्यांची गोलंदाजी आहे आणि ती ताकदच आता आपल्या या महत्वपूर्ण पहिल्या इनिंग मध्ये आता टॉस जिंकल्यानंतर आपला जो निर्णय आहे तो खराब ठरवतोय. आणखी एक दमदार फटका, बॅक टू बॅक दुसरा षटकार, अफलातून फलंदाजी. रुपेरी वालू सोनेरी लाटा
टीमसाठी पहिली अर्धशतकीय भागीदारी या दोन्ही फलंदाजामध्ये काय दमदार कामगिरी आजच्या दिवसातील ही पहिली तर या स्पर्धेमधील होय कारण मागील मॅच मध्ये देखील आपण अर्धशतकी खेळली पाहिली होती ही माहिती आम्हाला उमेश आता भोईर देत आहेत आणि सलग 2 मॅच मध्ये अर्धशतकीय भागीदारी तुम्हाला पाहायला मिळते व्हॉट अ पार्टनरशिप दोन्ही फलंदाजामध्ये तालमेल क्रिकेट खेळत असताना यष्टीवर तालमेल हे सर्वाधिक महत्वाचं असतं आणि याचं ज्वलंत उदाहरण मैदानामध्ये या दोन्ही फलंदाजांना पेश केलेत 51 धावा तुम्हाला बोर्डवर पाहायला मिळत आहेत चिंताजनक बाब बनली आहे हे फलंदाज आता नडतायत गोलंदाजांना मैदानामध्ये रोखायचं तर कसं हा देखील एक खूप मोठा प्रश्न आहे स्लोरवन गती परिवर्तन करणारा चेंडू डीप स्क्वेअर लेग मधून हा चेंडू मात्र फिल्डिंग इथे वेगानं तुम्हाला पूर्ण करताना पाहायला मिळतात फक्त सिंगल रन मात्र या बॉलवर जोडली जाईल टोटल रन ऑन बोर्डवर पाहायला मिळते ते 52 या षटकामध्ये देखील 2 षटकार आले अद्यापर्यंत 13 रन खर्च झाले दुशांच्या या ओव्हरमध्ये तिसऱ्या षटकातील अंतिम बॉल तुम्हाला पाहायला मिळेल डान्सिंग डाऊन द विकेट स्टेप आउट काय फटका सजवला अगदी बॅटच्या मधोमध परफेक्टली मिळाला ऑफ द बॅट आणखी एक दमदार षटकार व्यासपीठावर आजच्या सत्रामध्ये प्रमुख उपस्थित लाभलेले मान्यवर तुम्हाला पाहायला मिळतं गतवर्षी तुम्ही या मैदानावर नक्कीच साहेब चषकाचं यशस्वी आयोजन पाहिलं आणि ते यशस्वी आयोजक सन्माननीय विजय शेठ खारकर साहेब तुम्हाला व्यासपीठावर पाहायला मिळतं नेहमी हसरा चेहरा आणि कधी श्रीमंतपणाचा मोठेपणा कधीच या व्यक्तिमत्वानं केला नाही अगदी साधं राहणीमान आणि उच्च विचारसरणी असणारं हे व्यक्तिमत्व तुम्हाला या व्यासपीठावर पाहायला मिळतं आपलं हार्दिक स्वागत या स्वर्गीय गोपाळ शेठ नाईक स्मृती चषकामध्ये मनाच्या अंतकरणापासून साहेब आपला इथे स्वागत आम्ही करतोय मॅचकडे लक्ष केंद्रित करूया पहिले 3 षटकं मैदानामध्ये संपताना तुम्हाला पाहायला मिळालंय तुम्ही सरासरीचा विचार केला 19.33च्या सरासरीनं धावसंख्या पर ओव्हरमध्ये जमवले जात आहेत पहिल्या षटकामध्ये आल्या 20 दुसऱ्या षटकामध्ये आल्यात 19 तर या ओव्हरमध्ये देखील तुम्हाला 19 धावा पाहायला मिळतात अशा टोटल 58 धावा पहिल्या 18 चेंडूंचा खेळ समाप्त होत असताना पाहायला मिळत आहेत जम्याची बाजू फलंदाजी करणारा कोंबडभुजा संघ सलामीला आलेली जोडी अद्याप सुरक्षित मैदानामध्ये आहे अद्याप एकही फलंदाज त्यांनी गमावला नाही हे देखील प्लस पॉइंट आहे सध्या कोंबडभुजा संघाचं आणि काय मंत्रमुग्ध करून ठेवणारी फलंदाजी अक्षरशः प्रेक्षकांच्या डोळ्याचा पाडणा फेरणारी फलंदाजी तुम्हाला इथे पाहायला मिळत आहेत दोन्ही फलंदाजांमध्ये काय सुरेख तालमेल खास करून या मॅच मध्ये आपण पाहू शकाल शुभम कोहली अद्यापपर्यंत 4 षटकार 1 चौकारच्या मदतीनं वैयक्तिक 30 धावांवर खेळत आहेत आणि त्यांचे साथ निभावणारे कपिल कोहली 3 षटकार 1 चौकारच्या मदतीनं 26 धावांवर खेळत आहेत जमिनीलगतचा आणखी एक वेगवान शॉट क्षेत्ररक्षक तैनात चांगलं फिल्डिंग सौरभच्या माध्यमातून आणि ते मात्र थ्रो झाला कलेक्शन थोडंसं खराब झालं होतं परंतु जोखीम का पत्करावे हे नक्कीच सांगतायत फलंदाज कारण की जितक्या धावा हव्या होत्या या पहिल्या सत्रामध्ये त्या धावाचा पाठलाग केलाय किमान 5 षटकामध्ये 55 ते 60 धावा आपण जमाव्या हे टार्गेट कमीत कमी बॅट्समनचं असतं परंतु जे विचार केला होता त्याच्यापेक्षा बरंच काही मिळवलंय हाफ हेलिकॉप्टर लागवण्याचा प्रयत्न केला डीप मध्ये लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होते फक्त सिंगल आता हे तुम्हाला चित्र देखील पाहायला मिळतं कंट्रोल इज द मोस्ट इम्पॉर्टंट हे देखील तुम्हाला आपण नेहमी म्हणत असतो क्रिकेटमध्ये तुमचा स्वतःवरील संयम हा सर्वाधिक जास्त महत्वाचा असतो आणि तो संयम मागील 2 बॉलवर या दोन्ही बॅट्समॅनने दाखवलाय सज्ज झाले जितेंद्र मुंडे पुन्हा एकदा फटका सजवण्याचा प्रयत्न होता लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात या क्षणाला जितेंद्र मुंडे पहिल्या षटकामध्ये खराब झालेली कामगिरी आणि त्यामधून घेतलेले धडे आणि काय सुधारला पाहिजे याचा केलेला अभ्यास आता या पहिल्या 3 षटकामध्ये त्यांचा चांगली गोलंदाजी
करताना तुम्हाला पाहायला मिळत आहे. होय, कमबॅक परिवर्तन हा निसर्गाचाच नियम आहे, तर माणसाने का नाही करावं. हाफ हेलिकॉप्टर आता संघर्ष करावा लागतो. एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू मागील 3 बॉलवर शांत होतं, परंतु जास्त वेळ शांत बसणाऱ्यापैकी आम्ही नाही हे उत्तर देत आहेत. येतोय आणखी एक दमदार चौकार. परिवार जमलाय सारा आज उलवे गावाला उदाट आयुष्य लाभो आमच्या विजय षटकारला नक्कीच त्यांच्याच वाढदिवसानिमित्त आपण स्पर्धा पाहतो. यंदा देखील एक भव्य दिव्य आयोजन तुम्हाला याच मैदानावर सन्मान्य विजय शेठ खारकर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला पाहायला मिळेल. सज्ज चालित गोलंदाज फटका सजवण्याचा प्रयत्न केला, परंतु मिस टायमिंग होता. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. कव्हर पॉइंट मध्ये शॉर्ट कव्हर पॉइंट मध्ये थोडस फंबल जरूर झाले होते, परंतु याचा फायदा उचलता आला नाही. सिंगल मिळेल या बॉलवर देखील. टोटल धावा अद्यापर्यंत ओव्हर मध्ये आलेत या 8 धावा तुम्ही येताना पाहायला मिळत आहेत. आणि कॅल्क्युलेशनचा जर विचार केला तर 4थं षटक मार्गग्रस्त असताना ऑन बोर्डवर 66 धावा इथे पाहायला मिळत आहेत. पहिल्या 3 षटकामध्ये रन रेट होतं 19.33. आता ते या ओव्हरमध्ये थोडंसं खालवताना पाहायला मिळेल, कारण षटकार आला नाहीये. प्रयत्न तर होतोय, परंतु बॉटम एंडवर जाऊन हा चेंडू अदलतोय आणि तेवढ्याच गतीनं चित्याच्या चपलाईनं आणि हरणाच्या गतीनं इथे मात्र 1 रन पूर्ण केली. या षटकामध्ये जितेंद्र मुंडेनं करून दाखवलं. मागील ओव्हरमध्ये त्यांना जे करता आलं नाही ते या ओव्हरमध्ये त्यांनी केलं. विकेट जरूर मिळाली नाही, परंतु या ओव्हरमध्ये फक्त धावा खर्च केल्या त्यांनी 9. टोटल संपताय 4 षटकं आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर अद्याप बिनबाद हा टॅग घेऊन चाललेला संघ मात्र कोंबड विजय संघ जाऊन पोहोचलाय 67 रन. लॉट्स ऑफ 0 विकेट ऑन बोर्ड. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या या सुपर हिट जोडीसाठी. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक मोठी भागीदारी, सर्वाधिक मोठी पार्टनरशिप फलंदाज शुभम कोहली आणि कपिल कोहली या 2 ओपनिंग ब्लास्टर्स मध्ये 67 धावांचे पार्टनरशिप. यापेक्षा चांगलं क्रिकेट, यापेक्षा मनाला भेटणारं आणि काळजाला छेडणारं क्रिकेट कुठे पाहायला मिळेल आणि यापेक्षा सुपर हिट जोडी कुठे पाहायला मिळेल. काय वाट बॅटिंग, अगदी मंत्रमुग्ध करून ठेवणारी फलंदाजी. मैदानामध्ये या दोन्ही फलंदाजाला अक्षरशः अशीच खेळी करत बसावी आणि प्रेक्षकांच्या डोळ्याचं पाटणं फिरत राहावं असंच मैदानामध्ये या प्रेक्षकांना आता सातत्यानं वाटतंय. काय बॅटिंग आहे. अंतिम षटक अजित भगत कंट्रोल करतील का? या षटकामध्ये विकेट येईल का? या षटकामध्ये डॉट बॉल फेकले जातील का? या षटकामध्ये विकेट घेऊन इथे कंट्रोल केलं जाईल का? असे बरेचसे प्रश्नचिन्ह अद्याप उसरली संघाच्या गोलंदाजांच्या आणि त्याच्या पाठराखांच्या मनामध्ये घोंगवताना पाहायला मिळत आहेत. परंतु कोण रोखणार आहे वादल? वारंवार हेच सांगेन. आणखीन एक दमदार फटका, चेंडू आउट ऑफ द पार्क, षटकार. या खेळाडूंनी रायगड जिल्ह्याचा नाव बघा रोशन केला. या खेळाडूंनी रायगड जिल्ह्याचा नाव बघा रोशन केला. सकाळचं सत्र आहे. सूर्याची किरण मैदानामध्ये आहेत. आर्द्रता हवेमध्ये काही क्षणा अगोदर खूप जास्त होती, परंतु हे मैदान जरी शांत असलं, प्रेक्षकांचा क्राऊड जरी शांत असला, परंतु या बॅट्समननं मात्र वातावरण गरम करून ठेवलंय. काय बॅटिंग आहे. शब्द आता आमच्या अपुरे पडतायत या फलंदाजीसाठी. आणखी एक हाफ हेलिकॉप्टर शॉट लगवण्याचा प्रयत्न, थोडेसे फंबल झाले फिल्डिंग डिपार्टमेंट, परंतु समाधानी आहेत दोन्ही फलंदाज. या एका धावेवर देखील ऑन बोर्डवर धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 74 धावा. मागील मॅच तुम्ही एन्जॉय केली तर मागील मॅच मध्ये तुम्ही पाहिलं तर पारगाव टीमनं प्रथमतः बॅटिंग करत असताना या स्पर्धेमधील हायेस्ट स्कोर 84 धावा, जो या स्पर्धेमधील हायेस्ट स्कोर आहे. अद्यापर्यंत 4 चेंडू येणं बाकी आहे. थोडंसं रनअप मध्ये अडथळला. दडपण तुम्हाला पाहायला मिळतं. प्रेशर ऑन द बॉलर आणि प्रेशर ऑन दी उसरली टीम. संपूर्ण संघ दडपणाखाली वावरताना पाहायला मिळते. परंतु आता सज्ज व्हावं लागेल. तुम्हाला माउंट एव्हरेस्ट चढायचंय तर तेवढी एनर्जी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तुमची इच्छाशक्ती आणि तुमचा कॉन्फिडन्स हा खूप जास्त महत्वाचा असेल. बाउन्सर होता, हाफ ट्रॅकेट बॉल इथे यूज करण्याचा प्रयत्न, परंतु पंच सांगतायत की 1 बाउन्स. वॉर्निंग देत आहेत गोलंदाजाला. आपण डॉट बॉल नक्कीच तुम्हाला पाहायला मिळत आहे आणि ते खूप कालावधीनंतर तुम्हाला निर्धाव चेंडू पाहायला मिळाला.
शेवट गोड काढण्याचा प्रयत्न, फटका मात्र फसला, परंतु अखेरचा विकेट मिळाली. पहिला फलंदाज बाद होत आहे. शुभम कोहलीला परतावे लागते. पहिला हदरा इथे कोंबड विजय संघाला. जे काम जमलं नाही प्रमुख आपले 4 गोलंदाजांना 3 गोलंदाजांना ते काम मात्र करून दाखवत आहेत. अजित भगत मैदानामध्ये पहिल्या बॉलवर षटकार आला आणि तदनंतर कॉन्फिडन्स आणि आत्मविश्वास गमू दिला नाही आणि त्याच ऊर्जानं आणि साहसानं गोलंदाजी करत असताना अजित भगतला तुम्हाला पाहायला मिळत आहे. आपल्यातून कामगिरी अजित करतायत. गुड कमबॅक. गरज होती धावा रोखणं, ही कालाची गरज बनली होती आणि त्या धावा रोखल्या जात आहेत या ओव्हरमध्ये. टोटल रन ऑन बोर्ड 74, लॉट्स ऑफ 2 विकेट्स. 2 फलंदाज मागील 2 बॉलवर गमावलेत कोंबड विजय संघानं. न्यू बॅट्समन येऊन होत आहेत मैदानामध्ये. करण कोहली आणि तुम्हाला बॅट्समन पाहायला मिळत आहेत विनोद भगत. फटका तर हवेमध्ये खेळाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवर आहेत. वेगानं बॉलवर तुम्हाला नक्कीच येताना पाहायला मिळतील आणि तत्पूर्वी पूर्ण केले जात आहेत. इथे मात्र 2 रन. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एंड ऑफ द फर्स्ट इनिंग. खेळाचं पहिलं सत्र तुम्ही एन्जॉय केलं. विस्फोटक बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळाली. तोडफोड फलंदाजी, गोलंदाजांचा धुवा उरणारी फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली आणि ज्या पहिल्या 5 षटकामध्ये ठोकल्यात 76 धावा आणि 77 धावांचं एक भलं मोठं टार्गेट मात्र सेट केले गेले मैदानामध्ये उसारली संघासमोर. परंतु उसारली संघासाठी जरूर मी सांगेन, टार्गेट जर मोठं असलं तरी एवढ्याच साहसानं आणि तेवढ्याच आत्मविश्वासानं जितकीच चांगली फलंदाजी केली या अगोदरच्या मॅच मध्ये पारगाव टीमनं, जितकी चांगली फलंदाजी झाली या इनिंग मध्ये कोंबड विजय संघाकडून, तितकी चांगली बॅटिंग आम्ही करू शकतो. या साहसानं तुम्हाला मैदानामध्ये उत्तरार्धामध्ये उतरावं लागेल आणि तुम्हाला फाईट करावे लागेल कोंबड विजय संघाच्या गोलंदाजांविरुद्ध हे मी निश्चित सांगेन. परंतु जसं दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल या ऐकूया हिंदी मधला अतिशय एक चांगला गोड आवाज प्रवीण टेंबे यांना आपण ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये. थँक्यू. जय हनुमान क्रिकेट क्लब हैया बामन डोंगरीचा. स्वर्गीय गोपाळ शेठ नाईक स्मृती चषक हैर मानाचा. संजय ठाकूर आयोजक हैया क्रिकेट सामन्याचा. संजय ठाकूर आयोजक हैया क्रिकेट सामन्याचा. संजय ठाकूर आयोजक हैया क्रिकेट सामन्याचा. संजय ठाकूर आयोजक. थैंक यू डीजे SDC सूरज मैन फ्रॉम वलवली, नंबर 1 डीजे मास्टर. स्वागत है आपका. नमस्कार, वेरी गुड मॉर्निंग, खुशामदीन. स्वागत है आप सबका स्वर्गीय गोपाल शेठ नाइक स्मृति चषक 2021-2022 सीजन 11 में. सीजन 11 चल रहा है जर्मन बामन डोंगरी स्वर्गीय गोपाल शेठ नाइक स्मृति चषक का. 11 साल पहले ये टूर्नामेंट की पहली कीमत थी महज 40 और 30 हजार, लेकिन 11 साल बाद इस प्रतियोगिता की पहली कीमत हो गई 1,50,000. दिस इज द नंबर 1 टूर्नामेंट. जबरदस्त प्रतियोगिता है. स्वर्गीय गोपाल शेठ नाइक और जर्मन बामन डोंगरी के पूरे आयोजक 2000 किंग मेकर ग्रुप इनका नाम है. और VIP डाइस पर इन सभी की तस्वीरें हमें देखने मिल रही है. देखिए VIP डाइस पर जो तस्वीरें हैं, संजय दादा शेठ ठाकुर, राजेश दादाजी ठाकुर, ओमकेश गोंदली, भाया नाइक, रोहित मात्रे, राहुल नाइक, स्वप्निल मोकल, विकी गोंदली. देखिए ये 8 जनों की तस्वीर VIP डाइस पर है. इन 8 लोगों के कारण यह प्रतियोगिता आपको सबसे बड़े देखने मिलते हुए. मेहनत यहाँ पर जर्मन बामन डोंगरी और 2000
किंग मेकर ग्रुप की, उनका भी मैं स्वागत करूंगा। चलते मुकाबले की तरफ। प्रतियोगिता की खासियत देखिए, प्रतियोगिता में 4 स्टैंड है और चारों स्टैंड दर्शकों में खचाखच भरे हैं। दोपहर का सत्र शुरू है 11:55। सामने देखिए स्वर्गीय गोपाल शेठ नाइक स्मृति स्टैंड, पूरे दर्शक, पूरा स्टैंड पैक। और हमारे बिल्कुल करीब कवर पॉइंट पे स्वर्गीय राहुल रमेश पाटिल स्मृति स्टैंड, वो भी पूरा दर्शकों में भरा है। तीसरा स्टैंड है लोक नेते इंटरनेशनल एयरपोर्ट, जिनका नाम दिया जाएगा, वो हमारे सबके प्यारे दीपा पाटिल साहब स्मृति स्टैंड, वो भी पूरा पैक है। और हमारे शॉर्ट थर्ड मैन की तरफ स्वर्गीय शैलेश नामदेव मोकल स्मृति स्टैंड, वो भी खचाखच दर्शकों में भरा है। दर्शक ही दर्शक चारों तरफ। वाकलन टीम के अगर कोई खिलाड़ी आए होंगे तो आयोजक से कांटेक्ट करिए। वाकलन टीम आपके लिए सूचना। थैंक यू सो मच। चलते मुकाबले की तरफ। सबसे बड़ी पार्टनरशिप 28 गेंदों पे 74 रनों की पार्टनरशिप की शुभम कोहली और कपिल कोहली। जैसे बंदूक से निकलती है गोली, वैसे बल्लेबाजी की शुभम और कपिल कोहली। कमाल की बल्लेबाजी। पहले मुकाबले में रन चेस नहीं हुए, क्या दूसरे मुकाबले में रन चेस होंगे? ये देखना उतना ही दिलचस्प होगा। पहले मुकाबले में बिल्कुल गणेशपुरी टीम को बहुत बड़ा टारगेट था, लेकिन वो टीम 40 रनों से मुकाबला हारी। यह है आज का दूसरा मुकाबला। विनोद भगत, ओ विनोद भगत आइए, स्वागत है आपका। पहली बॉल पे छक्का, स्वागत है आपका स्वर्गीय गोपाल शेठ नाइक ट्रॉफी में। बिग हिट, फंटास्टिक शॉट, 6 रन। तो पत्ता कर तो गुल पावर। Oh, that's a brilliant timing. Look at the action replay on PTC लाइव। गेंद को पिक किया, एग्जीक्यूट किया सीधा स्क्रीन के ऊपर से, कैमरामैन के बिल्कुल सामने से गेंद गुजरी 6 रनों के लिए। बैट्समैन है इस वक्त सौरभ पाटिल। ईट का जवाब पत्थर से मिलेगा। टीट फॉर टैट, जैसे को तैसा। ये गेंद थोड़ी बाउंस थी, देखिएगा बहुत ही नजदीक से निकली, जिसे हम परफ्यूम डिलीवरी कहते हैं। थोड़ा सा उछाल था गेंद में। विनोद भगत के द्वारा डॉट बॉल की समाप्ति। विनोद भगत पिछले 5 साल से कोम्बडभुजा में पहले नंबर पे गेंदबाजी करते हैं। ये किताब उनके नाम पर है। बहुत ही मुश्किल होता है टेनिस बॉल में पहले नंबर पर लगातार 5 साल खुद को रखना, रैंक नंबर 1 पे। विनोद भगत ने वो किया है। हवा में गेंद है, फील्डर बैकवर्ड स्क्वायर पे पहुंचेंगे, लेकिन गेंद उनसे आगे निकल गई। 1 बॉक्स गेंद सीमा पर। एक और शानदार चौका। पहली गेंद पे छक्का, तीसरी गेंद पे चौका। 3 बॉल 10 रन। बहुत ही बढ़िया मैच। मैंने कहा था टीट फॉर टैट, जैसे को तैसा। पहले इनिंग में 77 का टारगेट है। दूसरे इनिंग चल रही है 15.40 रन प्रति ओवर। हर ओवर में मैच जीतने के लिए उस वाली टीम को 16 रन बनाने होंगे। सुपर मैच। ये खासियत है विनोद भगत की। 3 गेंद में बहुत रफ्तार थी, चौथी गेंद बहुत ही स्लो थी। इसे कहते हैं स्लोवर डिलीवरी, स्लो पॉइजन, जो धीरे धीरे मुकाबले में कमबैक करता है। गुड बॉलिंग परफॉर्मेंस। विनोद भगत कभी फास्ट, कभी स्लो, कभी ऑफ कटर, कभी लेग कटर, कभी यॉर्कर, सभी तरीके की गेंदें फेंक सकते हैं। इस बार गेंद को थोड़ा आगे रखा, फास्ट थी और एक डॉट गेंद। कमबैक किया विनोद भगत ने। 3 गेंद पे मार मिली थी, लेकिन लगातार 2 गेंद डॉट फेंकी। 5 बॉल टीम का टोटल 10। अंतिम बॉल फेंकी जाएगी। शुभम पाटिल थे बल्लेबाज। सौरभ पाटिल पहले बॉल पे छक्का, तीसरी बॉल पे चौका और 3 बॉल डॉट के लिए सौरभ पाटिल ने। 1 ओवर में आपको 16 बनाने हैं, ये आपका रन रेट है। अगर अंतिम बॉल पे छक्का लगता है तो बिल्कुल 16 बनेंगे। और द विकेट ऑन शॉट पे फेंका, रन रेट बिल्कुल सही जा रहा है। गेंद सीमा पार, स्वर्गीय गोपाल शेठ नाइक स्मृति स्टैंड के ऊपर से फंटास्टिक 6 रन। मी एक बोलताय, मी पाठवला चालले, मी एक बोलताय।
तो चलिए देखिए 2 दिन में अभी तक 107 चौके आए और छक्के आए करीब 145 छक्के लगे। 145 छक्के पूरे अभी तक टूर्नामेंट में लगे हैं। 2021 सीजन गोपाल शेठ नाइक स्मृति चषक 2021 सबसे बड़ी प्रतियोगिता है, सबसे बड़ा आयोजन। जय हनुमान बामन डोंगरी टीम जब भी किसी मैदान पर खेलती है तब संजय जी ठाकुर इनका नाम लिया जाता है। पनवेल प्रीमियर लीग में जय हनुमान बामन डोंगरी टीम जीत के करीब पहुंची थी। अक्षय पवार उनके कप्तान थे, लेकिन काफी मजा है दर्शकों को मुकाबला देखने के लिए। काफी अच्छा खेल किया अक्षय पवार और जय हनुमान बामन डोंगरी टीम ने। तो इस मुकाबले की बात करेंगे। एंड ऑफ द फर्स्ट ओवर इस वक्त उसाली टीम का स्कोर है 16 रन। 16 रन बिल्कुल सही रन रेट जा रहा है। 77 का टारगेट था। अब 4 ओवर और 4 ओवर में मैच जीतने के लिए आवश्यकता होगी 61 रनों की। बहुत ही अच्छा मैच। लेकिन शुरुआती दौर की बात करें, पहले इनिंग में कमाल की पार्टनरशिप। पहले इनिंग में 28 गेंदों पर 74 रनों की पार्टनरशिप बनाई कपिल कोहली और शुभम कोहली ने। कमाल का खेल दिखाया। क्या फिर से पार्टनरशिप होगी सौरभ पाटिल हेमंत भगत की? हेमंत भगत, हेमंत शेतकरी इनका नाम है और इस टीम के वन ऑफ द फंटास्टिक बैट्समैन हेमंत शेतकरी। हवा में गेंद, ये बड़ा विकेट हो सकता है, ये पूरा मैच हो सकता है। कैच ऑफ द मैच, पकड़ो कैच जीतो मैच। नवजल भोईर ने पकड़ी है कैच। क्या कोम्बड़ भुजे जीतेगी मैच? डीजे वाजले की 12 बज के 2 मिनट और हेमंत शेतकरी शायद अब डगआउट में जाएंगे। डीजे मास्टर एसडीसी डीजे सूरज वलवली नंबर 1 डीजे मास्टर, नंबर 1 पीटीसी वेबसाइट, नंबर 1 आयोजक, नंबर 1 टूर्नामेंट। पीटीसी लाइव को इसलिए संजय ठाकुर ने चुना क्योंकि पीटीसी के पास 2 लाख सब्सक्राइब है और यूट्यूब पर अगर आपके पास 2 लाख सब्सक्राइब है, आपके पास सिल्वर बटन है, तो आप प्रतियोगिता को नंबर 1 बना सकते हो। ये सोच संजय ठाकुर की सबसे बढ़िया रही। पहला विकेट हेमंत शेतकरी, हेमंत भगत गए मैदान से बाहर 16 रनों पर। अब नया बल्लेबाज हर्षल पाटिल मैदान के अंदर आएंगे। जीत उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है। मैच जीतना है तो कॉन्फिडेंस होना चाहिए, बिकॉज कहते हैं कॉन्फिडेंस एंड हार्डवर्क किल योर अनसक्सेस। मेहनत और आत्मविश्वास से असफलता को सफलता में परिवर्तित आप कर सकते हैं। ओ मिस टाइमिंग, बैक टू बैक विकेट, सबसे बड़ी गलती। गेंद को सम्मान देने की जरूरत थी। लगातार विकेट आएंगे तो उसाली टीम मुकाबले में जीत नहीं पाएगी। एक और विकेट, बैक टू डग आउट। निकेत कोहली को लगातार 2 विकेट मिले। टर्निंग पॉइंट ओवर। हेमंत भगत का आउट किया, हर्षल पाटिल का आउट किया। यह है निकेत कोहली, मैन फ्रॉम कोम्बड़ भुज ऑन हैट्रिक बॉल। कल आपने खाड़ी के मैदान पर ओपन प्रतियोगिता देखी, ओपन के बल्लेबाज को देखी है। वो बड़े क्यों बने? क्योंकि वो सिंगल डबल पे ध्यान देते, वो ज्यादा छक्के नहीं मारते। लेकिन हमारे ग्रामीण के खिलाड़ी उन पे ध्यान नहीं देते। सिंगल डबल से भी मैच जीत सकते हो आप। ऑन हैट्रिक निकेत कोहली। 3 बॉल 3 विकेट, हैट्रिक पूरा, जोरदार तालियां। बल्लेबाजी में भी तगड़ा परफॉर्मेंस, गेंदबाजी में भी कोम्बड़ भुज नंबर 1। शीश झुकाओ। तर याच दरम्यान आमचे सन्मान्य अतिथी मान्यवर, यानंतर आपण पाहतोय चांभारली संघ खेळणारे आणि त्या चांभारली संघाचे पुरस्कर्ते पॅकर्स सन्मान्य संतोष म्हात्रे साहेब यांचे इथे शुभ आगमन झाले। साहेबांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत। दर्शकों को शौक लगा कि चांबारली वाकला का मैच बीच में कहां से आ गया।
तो ये टाइम शेड्यूल के कारण, बिकॉज बहुत सारे मुकाबले चल रहे हैं और मेरे ख्याल से बहुत ही जल्दी रसायनी में बड़ी प्रीमियर लीग शुरू होने वाले, इसीलिए सांबारली के खिलाड़ी तभी मौजूद नहीं होंगे, इसलिए आज उनके खिलाड़ी मौजूद है। तो सांबारली वाकलन का मैच देखिए दर्शक, कई मत जाइए। इसके बाद बड़ा मुकाबला आपके लिए होगा। कल केतन मात्रे ने 4 व्हीलर कार जीती, 7 सीटर 4 व्हीलर कार, अपने लाइफ की चौथी कार है वो केतन मात्रे की, 5वीं कार है और केतन मात्रे इस मैदान पर खेलेंगे। रजत मुंडे खेलेंगे, कई मत जाइए। ओ व्हाट अ शॉट, शॉट ऑफ द डे, स्वीप शॉट, गेंद सीमा पार, सीधा वीआईपी डाइस पे, 6 रन। देखिए इस मैच में 2 सगे भाई है, सौरभ पाटिल, हर्षल पाटिल। सौरभ पाटिल आउट हुए, अब उनके सगे भाई हर्षल पाटिल खेल रहे। हर्षल पाटिल ने भी छक्का मारा, सौरभ पाटिल ने भी छक्का मारा, दोनों भाई ने छक्का मार के अपना खाता खोला। टीम का टोटल 22। अटैकिंग क्रिकेट खेलना चाहते हैं, बड़ा स्ट्रोक लगाने की आवश्यकता है, लेकिन यहां पर डॉट बॉल। 3 विकेट लगातार निकेत कोहली ने लिए, छक्का लगा और डॉट बॉल, शानदार गेंदबाजी, जबरदस्त मुकाबला। क्रिकेट में कहते हैं कामयाबी हाथों के लकीरों पे नहीं, कामयाबी माथे के पसीनों पे होती है। ओवर द विकेट, हेलीकॉप्टर ये उड़ गया विकेट पर और विकेट आएगा हर्षल पाटिल, बैक टू डगआउट। तो चलिए हमारे उमेश भोईर बेहतरीन स्कोरर हमें जानकारी दे रहे कि उसारी खुर्द टीम के करीब 4 विकेट मैदान से बाहर गए और टीम का टोटल है 22 रन। तर सन्माननीय धीरजी ओलेकर आणि भरतजी म्हात्रे या मान्यवरांचं व्यासपीठावर शुभ आगमन झालंय। आपण या स्वर्गीय गोपाळशेठ नाईक स्मृती चषकामध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे। पीटी थैंक यू सो मच। देखिए इसी मैदान पर आने वाले 19 जनवरी को साहेब चषक का आगमन होगा। हमारे सबके प्यारे साहेब विजय शेठ खारकर ओल्वे नोट, इनकी प्रतियोगिता इसी मैदान पर उनके जन्मदिन पर खेली जाएगी, जहां पर ओपन ग्रामीण सभी तरीके के खिलाड़ी आपको इसी मैदान पर देखने मिलेंगे। 19 जनवरी आयोजक होंगे किरण पाटिल। ओ विकेट विकेट, मुकाबला समाप्त नहीं हुआ, मुकाबला अभी तक शुरू होगा। कमाल का शॉट, कमाल का टाइमिंग, गेंद सीमा पार, विकेट, बिग शॉट, छक्का। भगत इनेट नंबर 5 पर आके पहला बॉल पे छक्का मारा। घायल तो यहां पर हर एक परिंदा है, लेकिन जो फिर से उड़ सका वही जिंदा है। अब फिर से उड़ना होगा उसाली खुर्द टीम को। 28 रन स्कोरबोर्ड पर। अब मैच जीतने के लिए 49 रन और जोड़ने होंगे उसाली खुर्द टीम को। 49 रन की और आवश्यकता। नंबर 5 पे आके पहला छक्का मारा सौरभ पाटिल ने, छक्का मारा पहले बॉल पे। हर्षल पाटिल ने छक्का मारा। अमोल भगत भी छक्का मार के खाता खोल रहे। तीसरा बल्लेबाज है छक्का मार के जिन्होंने खाता खोला। ओ मिस टाइमिंग, इनसाइड एज इज वेरी क्लोज। खराब विकेट कीपिंग। ये थ्रो गेंदबाज के पास फेंकते तो विकेट मिलता, लेकिन सिंगल मिलेगा और सिंगल के साथ टीम का टोटल आगे बढ़ेगा। स्कोर बोर्ड पर 29 रन। अभी नहीं तो कभी नहीं। तीसरा ओवर चल रहा है, गेंद बचे आपके पास महज 16 और 16 गेंद पर आपको बनाने होंगे 48 रन। ये मौका फिर से नहीं मिलेगा। मौका मिला है लगाओ चौका, लगाओ छक्का, क्योंकि स्वर्गीय गोपाल शेठ नाइक ट्रॉफी 2022 इसे आने के लिए एक और साल बचेगा, लेकिन अभी भी आप जीत सकते हैं। 16 बॉल 48 रन। ओ देखिए स्टैंड एंड डिलीवर छक्का मारना चाहते थे, व्हाइट बॉल, ऑफ कटर बॉल इसे कहते हैं, जो ऑफ स्टंप के करीब से गुजरती है टर्न होकर। तो यहाँ पे व्हाइट बॉल अंपायर ने घोषित किया। इंटरनेशनल क्रिकेट का नियम नंबर 24 व्हाइट बॉल। और फिर से स्टैंड एंड डिलीवर मारना चाहते हैं, स्टेप आउट नहीं कर रहे क्योंकि विकेट कीपर बहुत क्लोज है। शानदार गेंदबाजी,
डॉट बॉल की समाप्ति। अब समीकरण में एक और बदलाव होगा, बची है गेंदे 15, 47 की आवश्यकता। इस बार आगे बढ़ना था, एक और डॉट गेंद, शानदार गेंदबाजी, खड़े खड़े गेंदे डॉट फेंक रहे रोहन कोहली, बहुत ही बढ़िया गेंदबाजी। रोहन ने 4 बॉल पे 8 रन दिए, लगातार 2 गेंद डॉट, बहुत ही बढ़िया परफॉर्मेंस, खड़े गेंदे गेंदे डॉट फेंक रहे। इस बार इनसाइड एज, आउट होंगे, मैदान से बाहर जाएंगे मुकेश भगत। 3 गेंद डॉट खेली और मुकेश भगत की पारी समाप्त। मुकेश भोईर, तंबाकू खाने से कैंसर होता है, तंबाकू आपके लिए हानिकारक है। वैसे मुकाबले में बैटिंग करते वक्त डॉट गेंदे खेलोगे तो डॉट गेंदे आपके लिए हानिकारक है। लगातार 3 बॉल डॉट खेली, अब टीम का टोटल रुका है 30 मैच जीतने के लिए। अभी बात करेंगे, गेंदे बची है 13 और जीतने के लिए आवश्यकता होगी 47 रनों की। 13 गेंद 47। वाल के मैदान पर भी टूर्नामेंट चल रही है, सूरज स्मृति चषक, और बामन डोंगरी के इस केवी काका मैदान पर भी एक बड़ी प्रतियोगिता चल रही है, स्वर्गीय गोपाल चंद नाइट ट्रॉफी। पीटीसी लाइव के 3 कैमरा है, 3 कैमरा 3 एंगल से इस टूर्नामेंट को कवर किया जा रहा है। बहुत ही बड़ी टूर्नामेंट, लगातार 4 बॉल डॉट, कमाल की गेंदबाजी। ओवर समाप्त हो गई, रोहन कोहली शानदार गेंदबाजी, कमबैक किया इस गेंदबाजी ने। अब 12 बॉल बची है और उसारली खुर्द मैच जीतने के लिए 47 की आवश्यकता। डीजे थैंक यू डीजे। मनी हाइस्ट इस नेटफ्लिक्स के मूवी का आपने सॉन्ग, थीम सॉन्ग बजाया, बेला चाव। और मनी हाइस्ट ये बहुत ही सुपर डुपर हिट रहे नेटफ्लिक्स पे, अनडाउटली पीटीसी लाइव यूट्यूब पर भी स्वर्गीय गोपाल चंद नाइट ट्रॉफी मनी हाइस्ट की तरह सुपर डुपर हिट होगी। 12 बॉल 47 की आवश्यकता। पिछला मुकाबला 40 रनों से गणेशपुरी टीम ने हारा। अब मुकाबला जीता जाएगा या मुकाबला कितने रनों से हारा जाएगा, ये सवाल है मैदान के अंदर। गेंदबाजी करेंगे विनोद भगत। विनोद भगत ग्रामीण ओपन, तालुका ओपन और रायगढ़ ओपन हर फॉर्मेट में खेलते हैं। ये बहुत ही खतरनाक गेंदबाज है, इनके नाम पर बड़े बड़े रिकॉर्ड है। कभी इन्हें मार भी मिलती है लेकिन कभी कभी रिकॉर्ड भी बनाते हैं। 12 बॉल 47। स्टैंड एंड डिलीवर, कमेंट्री बॉक्स में सीधा सलामी ठोका वीआईपी डाइस को, गेंद सीमा पार, विकेट छक्का। स्वागत है विनोद भगत का। विनोद भगत ने पहली ओवर फेंकी थी और विनोद भगत को छक्का मारा था सौरभ पाटिल ने। अब विनोद भगत 4थी ओवर फेंक रहे और विनोद भगत को छक्का मारा है अमोल भगत ने। विनोद भगत के हर गेंद पर छक्का लग रहा है और छक्का मारकर उनका बल्लेबाज स्वागत कर रहे हैं। अब आने वाली 11 गेंदे और मैच जीतने के लिए 41 रनों की आवश्यकता। सन्माननीय मान्यवर, सन्माना गावचे आमचे सन्माननीय कैलासजी दलवी यांचं या ठिकाणी व्यासपीठावर शुभागमन झालंय, त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो। त्यांच्या समवेत सन्माननीय चिंतामण वैद्य ज्याने या सुंदर अशी एसटी बनवली, तर त्यांना मी विनंती करेन की आपण या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत। मॅच खरं तर खूप सुंदर सुरू आहे, मॅच मध्ये रोमांचकपणा देखील तेवढेच सुंदर आहे। या ऐकूया पुन्हा एकदा प्रवीण टेमे यांना। थैंक यू सो मच। अमोल भगत ने छक्का मारा है। अमोल भगत के लिए एक ही कहेंगे, अकेले रहने से कभी मत डरो, क्योंकि कबूतर हमेशा झुंड में उड़ते हैं और बाज हमेशा अकेला उड़ता है। बाज की तरह अकेला आसमान में उड़ो। 11 बॉल 41 रन। इम्पॉसिबल नहीं पॉसिबल है। इम्पॉसिबल शब्द खुद कहता है आई एम पॉसिबल, यू कैन डू इट। ऑन साइड पे टैपिंग क्रिकेट, डीप लॉग ऑन पर 2 फील्डर वहां पर मौजूद है। ओ करा फील्डिंग, इट्स वेरी क्लोज। 2 रन पूरे किए, 2 रन बचाए दोनों खिलाड़ियों ने और 2 के साथ टीम का टोटल स्कोर बोर्ड पे थोड़ा आगे बढ़ेगा। कुल मिला के स्कोर होगा यहाँ पर 38 रन। 11 बॉल 41 की आवश्यकता थी। अब 10 गेंदे
10 गेंदे 39 की आवश्यकता. If you have any doubt, you call to third umpire. If you have any doubt, umpire. 2 रन भी इंपॉर्टेंट है उसालीकुट टीम के लिए. हमने चाहते किसी टीम के साथ यहाँ पर कुछ गलत फहमी के कारण उन्हें डाउट लगे तो यहाँ पर अंपायर बातचीत करेंगे और अंपायर का जो कॉल होगा हम कमेंट्री के माध्यम से आपको सुनाएंगे. बिकॉज अंपायर से पहले हम कुछ बोल नहीं सकते, हमें अलाउड नहीं होता. सो अंपायर जो कहते हैं वो हम आपके सामने प्रेजेंट करते हैं. फिलहाल 10 गेंद 39 की आवश्यकता है. अंपायर शायद आयोजक से बात करना चाहेंगे तो कर सकते हैं या फिर आप डिस्कशन कर सकते हैं. टीवी अंपायर को चेक करने के लिए दिया है कि यह चौका था, खिलाड़ी कहां पर खड़े थे, क्या गेंद उनके हाथों में थी, क्या उनका गेंद बाउंड्री पे था, उनका पाव बाउंड्री पर था, ये चेक किया जाएगा. 2 रन तो मिले हैं लेकिन 2 रन भी इंपॉर्टेंट है. अगर चौका लगता है तो 2 रन एक्स्ट्रा ऐड किए जाएंगे उसालीकुट टीम के अकाउंट में. टीवी अंपायर पीटीसी लाइव का स्लोगन है क्वालिटी विथ क्लियरिटी. पीटीसी लाइव देखिए 2 लाख से अधिक सब्सक्राइब है. इसी मैदान पर आरआर ट्रॉफी को उन्होंने कवर किया था. आरआर ट्रॉफी रायगढ़ थाना का मुकाबला हुआ था जिसमें 20,000 से अधिक दर्शक ने रिकॉर्ड ब्रेक किया था. यही वो वेबसाइट है पीटीसी लाइव. It's a 4 runs. Umpire signal it's a 4 runs. TV umpire it's a 4 runs. 2 रन ऐड करेंगे जैसे हमने कहा था. अब देखिए मुकाबले में पूरे रन बने हैं 40. टारगेट था 77 रनों का. अब बची 10 बॉल. मैच जीतने के लिए 37 रनों की आवश्यकता. 10 बॉल 37 फाइनल स्कोर. और गुड बॉलिंग, कमाल की गेंदबाजी. विनोद भगत को सफलता मिली. अमोल आउट हो चुके हैं मैदान से बाहर. विकेट नंबर 6 बैक टू डग आउट. अब मुश्किल बनेगा उसालीकुट टीम के लिए. अमोल की पारी समाप्त. तर यानंतरची बिग फाईट मॅच सुपर 8 मध्ये पहिली लढत तुमच्या समोर येईल. कारण आपण एक संघ सुपर 4 मध्ये पाठवणार आहोत. सामना तुम्हाला पाहायला मिळेल चांभारली विपक्ष वाकलन या दोन्ही बलाढ्य संघामध्ये. दोन्ही संघ उपस्थित झालेत मैदानावर. संघ नायकांना विनंती करेन की टॉस बॉक्स मध्ये लगेचच आपण टॉस साठी या, जेणेकरून आपण नंतर लगेच फ्रेश मॅचला सुरुवात करू. मीटिंग नेक्स्ट मैच मिस्टर मैन ऑफ द सीरीज प्लेयर ऑफ द टूर्नामेंट केतन मात्रे 4 4-व्हीलर्स कार और उनके सामने होंगे मिस्टर कंसिस्टेंसी रजत मुंडे. वन ऑफ द फॉर्म टीम. 2 टीम बड़ी खेलेगी इस मैदान के अंदर. वाकलन विपक्ष चांबारली. पहले दिन शायद ये 2 टीम सुपर 8 में गई थी और वाकलन चांबारली का मुकाबला सुपर 8 का होगा. इस मैच में 9 बॉल 37 रन. ऑन साइड पे शॉट को खेला है. बड़े स्ट्रोक ने आ रहे उसालीकुट. बड़े स्ट्रोक ने आएंगे तो मुकाबला हाथों से निकल जाएगा. 8 बॉल 36 की आवश्यकता. 6 छक्के मारने हैं तो मैच होगा फिनिश और उसाली टीम जीतेगी. अगर 6 छक्के लगते हैं तो इतिहासों के पन्नों पे इन बल्लेबाजों का नाम लिखा जाएगा. अजिंक्य भगत ऑन स्ट्राइक. और नो एक्साइटमेंट, नो एक्साइटमेंट. मुकाबले में कुछ एक्साइटमेंट नहीं है. विनोद भगत बैटकट की अपील कर रहे हैं लेकिन ये डॉट बॉल होगी. अब मुकाबले में देखिए कुछ मजा नहीं. 7 बॉल बची है, 36 की आवश्यकता. लेकिन अगला मुकाबला पैसा वसूल होगा. अगले मुकाबले में रजत मुंडे वर्सेस केतन मात्रे. एक बड़ा मुकाबला, तगड़ा मुकाबला दर्शकों के लिए पेश किया जाएगा. तो हमारे साथ जुड़े रहे यूट्यूब पर और हमारे साथ जुड़े रहे मैदान के अंदर से. और तो विकेट. अंतिम बॉल थी. 1 रन मिला है अंतिम बॉल पर. अब देखिए मुकाबले में अंतिम 6 बॉल और मैच जीतने के लिए उसालीकुट टीम को आवश्यकता होगी 35 रनों की. चलिए आज के दिन का दूसरा मुकाबला है. 6 बॉल 35 की आवश्यकता. लगातार 6 छक्के मारने हैं उसालीकुट टीम और ये मैच आप जीत सकते हो. बहुत ही मुश्किल है लेकिन इम्पॉसिबल नहीं. केवी काका का ये मैदान ऐतिहासिक मैदान. इस मैदान पर
महाराष्ट्र के टॉप खिलाड़ी खेल कर गए हैं। जो ओपन प्रतियोगिता में खेलते हैं, थॉमस डाइस होंगे, जैसे बहुत बड़े बल्लेबाज उस्मान पटेल होंगे, विजय पाउले जैसे तगड़े बल्लेबाज इस मैदान के अंदर खेल के गए। ऐतिहासिक मैदान। तो चलिए देखिए पहली गेंद वाइट बॉल। ओ देखिए हवा में गेंद, कोशिश बढ़िया है, लेकिन विनोद भगत है, बेहतरीन फील्डिंग। अंपायर सिग्नल, ये 6 रन होंगे, एक बॉल पर 7 रन मिले। जबरदस्त बैटिंग, मनोज भगत का स्वागत हुआ। थोड़ी महंगी ओवर है ये मनोज भगत की, अब शायद मुकाबला बन सकता है। एक बॉल पर 7 रन आए, 36 चाहे थे 6 बॉल पर, 5 बॉल बचे अभी उमेश भोईर, और जीतने के लिए आवश्यकता है 35 चाहे थे 28 की आवश्यकता, 5 बॉल 28, मुकाबला बन सकता है। ओ ये गेंद देखिए, एक बॉल पर 8 रन दिए इस गेंदबाज ने, व्हाइट बॉल। 5 बॉल पे 27, मुकाबला बन सकता है अभी। बैट्समैन है अजिंक्य भगत। अजिंक्य भगत, इनके अंदर ताकत है, क्षमता है, गुणवत्ता है, ब्यूटीफुल बैटिंग। एक बॉल पे 9 रन दिए इस गेंदबाज ने, खराब गेंदबाजी, बहुत ही खराब गेंदबाजी। लगता है एक गेंदबाज की कमी है इस वक्त कोंबड़ भुजे टीम में। 4-5 बॉल अब मैच जीतने के लिए, 26 रनों की आवश्यकता। प्रेशर गेंदबाजों पर लग रहा है ज्यादा, बहुत सारे रन है, उसके बावजूद भी व्हाइट बॉल। 1 बॉल 9, लगता है इस गेंदबाज को अभी टोटल 9 गेंदें फेंकनी होगी अंतिम ओवर में, क्योंकि 3 बॉल व्हाइट है। लंबी ओवर, काफी लंबी ओवर। ओ मिस टाइमिंग, यहाँ पे डॉट बॉल। अगला मुकाबला कौन खेलेगा, अभी तक टॉस नहीं हुआ, तो आयोजक हमारे साथ जुड़ेंगे और बताएंगे 4 गेंद के बाद कौन सी टीम मुकाबला खेलेगी, टॉस किसका होगा। ये बहुत ही इंपॉर्टेंट चीज है। हमारे आयोजक के देखिए तस्वीर हमारे वीआईपी डाइस पर, हमारे 8 आयोजक जिन्होंने सबसे बड़ी प्रतियोगिता रखी है, उनका स्वागत है। ओ बिग हिट ऑन साइड पे फेंक दिया। 4 बॉल 26 की जरूरत थी, छक्का मारा है। अब देखिए मुकाबले में 3 बॉल 20 रन। उमेश भोईर 2 वाइड बॉल थे ना, वो बहुत स्लो थे, उस पर भी छक्का लगता तो शायद कुछ बात बनती, क्योंकि वाइड के 1 रन से अच्छा खराब गेंद पे छक्का मारो। लेकिन वो दिमाग में नहीं आए बल्लेबाज के, कोई हर जरूरत नहीं है इस वक्त। 3 बॉल 20 रन, फिर से इंतजार है 2 वाइड बॉल का, तब मुकाबला बढ़ेगा शायद। ओ ये डॉट बॉल। अब ये मैच जीता है एब्सोल्युटली कोंबड़ भुजे टीम ने, लेकिन मैच क्यों जीता, क्योंकि 28 बॉल पे 74 रनों की पार्टनरशिप। शुभम कोहली, कपिल कोहली, कमाल की पारी के लिए, क्या शुरुआत की। 4 छक्के 2 चौके मारे शुभम ने, और कपिल ने मारे 4 छक्के और 1 चौका, टोटल 8 छक्के 3 चौके लगे। क्या बात है, 8 छक्के 3 चौके। ऐसा लग रहा है कि 6-4 की बारिश हुई मैदान के अंदर। वो परफॉर्मेंस दिखाया कपिल कोहली और सौरभ शुभम कोहली ने। शुभम ने 13 बॉल पे 36 बनाए, कपिल ने 17 बॉल पे 36 बनाए। तो मैन ऑफ द मैच कौन होंगे, ये उमेश भोईर सोच रहे हैं, क्योंकि स्कोरिंग की लाइफ में उन्होंने अभी तक ऐसा परफॉर्मेंस नहीं देखा। दोनों लेवल पर है, 13 बॉल 36 और 17 बॉल 36। कपिल ने 4 छक्के मारे, शुभम ने 4 छक्के मारे, लेकिन चौके ज्यादा मारे हैं शुभम कोहली ने। तो इसीलिए मैन ऑफ द मैच गोज टू, हम देंगे शुभम कोहली, मैन फ्रॉम कोंबड़ भुजे। दोनों टीम हैंडशेक करिए, दोनों टीम एक दूसरे को धन्यवाद करिए। हार्ड लक यहाँ पर उषा लिखूट टीम। लेकिन क्रिकेट में कहते हैं जिंदगी की यही रीत है, हार के बाद